अरे गोले चल की जरा बर्गर वगैरे चार. अरे नाही ना साई, कंडिशन लय खराब आहे आजकाल. अरे चल काय होत नाही. अरे नाही, तुला बॅलन्स दाखवतो, खोटं नाही बोलत आहे. आईला 2 रुपयेच अकाउंटला गोल्या. अरे हा, आता तुझ्यापासून कायला पुराव साई. हे काय इथं बसले ते? काय म्हणतो साहिल? अरे किरण तुला एक ताजी खबर सांगू का? हा. गोल्याच्या अकाउंटला फक्त 2 रुपये. काय म्हणतो? हो. अरे तुला एक ताजी खबर सांगू का? गोल्याच्या अकाउंटला फक्त 2च रुपये आहेत. हे पोरांनो, जेवायला जायचं का आज? लय दिवस झाला राव, गेलोच नाही आपण जेवायला कुठं. जाऊ की भाऊ जेवायला. गोल्या तू येणार ना नक्की जेवायला? नाही भाऊ, मला तर नाही जमणार, तुम्हीच या जाऊ. अरे भैया ह्यो कसा येणार? ह्याच्या अकाउंटला फक्त 2 रुपये आहेत. अरे ठीक आहे ना, मग त्याकडे पैसे नाही तर मी भरतो ना त्याचे पैसे. अरे भाऊ तू त्या पैसे देशील पण तेव्हा तुला रिटर्न कसे येणार आहे? लय आवड आहे. जाऊ द्या, तुम्ही घ्यायला लागलेत म्हणजे मी जातो बाबा. हे यार कुठं चालला? बस इथं लिगाला लगेच. पण मला एक सांग, तुझ्या अकाउंटला 2 रुपये ह्यांना कसं काय कळालं रे? मी साईला सांगितलं होतं. तू साईडला सांगितलं आणि साईडने लगेच सगळ्या गावाभर केलं, बरोबर ना साईल? काय साईल दात काढतोय राव, तुला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. त्यांनी जर तुला एखादी महत्वाची गोष्ट सांगितली तर ती तुझ्यापर्यंत ठेवली पाहिजे ना. तुला काय गरज लगेच गावभर करायची? अरे किती काय झालं ना तरी तो आपला जवळचा मित्र आहे आणि तू अशी 4 जागोंमध्ये त्याची इज्जत काढतो का? अरे मला आहे ना तुमच्या आजकालच्या पोरांचं हेच पटत नाही. कुठल्याही मित्रांनी थोडी एखादी छोटी गोष्ट महत्वाची सांगितली की लगेच दुसऱ्या मिनिटाला ती गावभर करून टाकायची. काय उपयोग? अरे उलट तू काय करायला पाहिजे माहिती का? तुला माहित होतं त्याच्या अकाउंटला बॅलन्स नाही तर तू म्हणायला पाहिजे होता बाबा तुझे पैसे मी भरतो. ती झाली मैत्री. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते ना तेव्हा त्यांनी पण तुमचे पैसे भरलेले. ऐक ना, तू पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपलं दुखणं आहे ना एखाद्याला सांगायच्या आधी 100 वेळा विचार करायचा. कारण आजकाल कसं आहे माहिती का, आपल्या मित्रांचं आपल्या बरोबर आहे ना रडून ऐकतात आणि नंतर तीच गोष्ट हसून सगळ्या जगाला जाऊन सांगतात. म्हणजे तुम्ही फक्त पैशाची किंमत करताय ना, मित्राची किंमत करत नाही ना तुम्ही. आज माझ्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही मला किंमत देताय. आता उद्या जर समजा माझी पण परिस्थिती अशी झाली, माझ्या पण अकाउंटला 0 बॅलन्स झाला तर तुम्ही माझ्या बरोबर पण असंच वागणार ना? तुम्ही माझी पण अशीच इज्जत काढणार ना? अरे असे मित्र नको मला. आपल्या वाईट काळामध्ये आहे ना आपल्या पाठीमागं ठामपणे उभं राहणारे मित्र पाहिजे. आपली साथ सोडणारे मित्र नाही ठेवायचे कधी. हे चल मित्रा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा